जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क. असाच मी निफ्टी आणि बँक निफ्टीचा डेली कंटेंट अपलोड करत असतो माझ्या चॅनलवर. तर मी काल पण निफ्टी आणि बँक निफ्टीची लाईव्ह मार्केट मुवमेंट एक्सप्लेन केलेली आणि त्यात मी निफ्टीच्या काही लेवल्स सांगितलेल्या. तर त्या लेवल्सच्या हेल्पने आज मार्केटमध्ये काय मुवमेंट दिले हे मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगणार आहे. आज ऑलमोस्ट टाइम 1:30च्या सुमारास आहे. मी एव्हरी 1:30च्या सुमारास व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आफ्टर दॅट मी 3:30 नंतर पण होल डे मार्केट अनालिसिस आणि नेक्स्ट डे आपण काय लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो मार्केटच्या हे अपलोड करत असतो. जर तुम्हाला अशाच जर माझा रेग्युलरचा निफ्टी बँक निफ्टीचा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या व्हिडिओज अपलोड करत असतो. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला डेली माझ्या नवनवीन व्हिडिओज पहिल्या दिसण्यात येतील. त्याने तुम्ही काय डेली अपडेट राहू शकता, राईट. तर मी तुम्हाला काल ज्या मी निफ्टीच्या लेवल्स सांगितलेल्या त्या लेवल्सबद्दल एक गाईड करतो, राईट. तर हा माझा 30 मिनिटचा निफ्टीचा चार्ट आहे. त्या निफ्टीच्या चार्टवर मी काल सांगितलेलं की एक निफ्टी अपसाईड रेंजमध्ये ट्रेड करत होती एक 15 to 20 डेज फ्रॉम ऑगस्ट, राईट. आणि एक 3 सप्टेंबरला जो ड्रॉबॅक आला, राईट, 3 सप्टेंबरला जो गॅपडाऊन ओपनिंग झाली मार्केटची, त्यामध्ये निफ्टीने या झोनच्या बाहेर एंट्री घेतली, राईट. आणि झोनच्या बाहेर एंट्री घेतल्यानंतर निफ्टीने एक रिटेस्ट दिला. त्यानंतर मी कालच व्हिडिओमध्ये बोललेलो की हा खूप स्ट्रॉंग लेवल आहे 25,169. जर 25,169 जर ब्रेक करते तर आपला पहिला सपोर्ट राहील 25,069 आणि 25,991. याच बेसिसवर मी तुम्हाला एक ट्रेड दिलेला की जर तुम्हाला सेलिंगमध्ये जायचं असेल निफ्टीमध्ये तर तुम्ही 25,169 जर लेवल ब्रेक केली तर तुम्ही सेलिंग करू शकता. त्यात पहिला टार्गेट राहील 25,069 आणि सेकंड टार्गेट राहील 25,991, राईट. तर आज तुम्ही बघत असाल मॉर्निंगची मुवमेंट. मॉर्निंग पासून मार्केट कंटिन्यू एक डाऊन साइड मुवमेंट येत आहे. मॉर्निंगला मार्केट फॉलिंग मध्ये होतं, फॉलिंग होत कंटिन्यू डे एंड पर्यंत मार्केट फॉलिंग मध्येच आहे. त्यानंतर मार्केटने एक रिटेस्ट मुवमेंट दिली आहे. तुम्ही बघत असाल तर 25,169 पासून मार्केट एक ड्रास्टिक कॅन्डल 25,069 पर्यंत बनवली. त्यानंतर ही कॅन्डल एक क्लोज झाली. त्यानंतर सेकंड कॅन्डल मार्केटने डायरेक्ट 25,991 जो आपला सेकंड टार्गेट होता तो ब्रेक करून डिरेक्टली 25,860 पर्यंत बनवली. आणि यानंतर एक रिव्हर्सल मुवमेंट आपल्याला दिसण्यात आली. जर ही रिव्हर्सल मुवमेंट कॅरी केली तर आपला हा स्ट्रॉंग सपोर्ट राहील. त्यानंतर आपण परत एक अपसाइड मुवमेंट 24,991 पर्यंत बघू शकतो. जर ही लेवल ब्रेक केली आणि ॲज इट इज तुम्ही बघू शकता ही लेवल ऑलमोस्ट ब्रेक झालेली आहे. जर ही कॅन्डल इकडेच खाली क्लोज होतोय 25,860च्या खाली क्लोज होतोय तर आपल्याला 24,770 पर्यंत निफ्टीमध्ये डाऊनफॉल बघण्यात येईल. जर 24,770 ब्रेक केला तर अजून खूप ड्रास्टिक डाऊनफॉल बघण्यात येईल. जर ही लेवल ब्रेक न करता या लेवल पासून जर मार्केट रिव्हर्सल गेलं तर मार्केट 24,991 परत टच करू शकतं, राईट. आणि आपल्या निफ्टीच्या अपसाईड लेवल्स त्यात राहतील 24,314 आणि 25,361. या टाइमला निफ्टीमध्ये आपण बाईंग करू शकत नाही कारण निफ्टी ऑलरेडी या झोनच्या बाहेर ट्रेड करते. सो जर तुम्ही पोझिशन उभी बाय करत असाल तर तुम्ही कम्प्लीट पुटमध्ये बाईंग करा आणि जर फ्युचर करत असाल तर सेलिंगमध्ये करा कारण या लेवलला बाईंग मी नाही सजेस्ट करत आहे, राईट. आणि ॲज इट इज आपण ज्या काल लेवल दिलेल्या त्या दोन्ही आपल्या अचीव्ह झालेल्या आहेत 24,069 पण आणि 24,991. तर तुम्हाला अशाच माझ्या डेली व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मला फॉलो करा इंस्टावर. माझ्या इंस्टा चॅनलचं पण नाव सेम आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मला इंस्टावर पण फॉलो करा. तिथे सुद्धा मी डेली नवनवीन कंटेंट अपलोड करत असतो. थँक्यू.